महादेव मुजमुले सर यांनी प्लीज स्टेजवर यायचं आहे। सर्वांना या ठिकाणी सर्वप्रथम नमस्कार। या ठिकाणी आपण सर्वजण एक पुरस्कार्थी म्हणून आला आहात। सर्वांना या ठिकाणी त्यासाठी मी सर्वांना शुभेच्छा आणि अभिनंदन करतो। तुम्हाला अशा एका व्यक्तीबद्दल सांगायचं आहे की त्या व्यक्तीबद्दल आपण त्या व्यक्तीचा इतिहास विसरत चाललोय। त्या व्यक्तीनं व्यवसायात जो पीक तयार केला होता, व्यवसाय म्हणजे काय आणि व्यवसाय मराठी माणसानं किंवा भारतातील सर्व माणसांनी या ठिकाणी व्यवसाय कशा पद्धतीने केला पाहिजे हे ज्यांनी सांगितलं त्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे। आणि त्यांचं नाव अर्थातच तुम्हाला माहीत असेल, आपल्या स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज। अनेक माणसं वाघासारखं चालतात, अनेक माणसं वाघासारखं वागतात, अनेक माणसं वाघासारखं कार्य करतात, पण सर्वांना वागवण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र करतं। ज्या आईनं लहानपणी लेकराच्या काळजात स्वराज्य स्थापनेची ज्योत पेटवली, अशा शहाजीराजांच्या पत्नी महाराष्ट्राच्या आऊस आहेत। ज्या माणसानं शून्यातून स्वराज्याचं हिंदवी रूप निर्माण केलं, असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे। आणि हेच हिंदवी स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी स्वर्गात मांडायचं काम केले, असे आपले छत्रपती संभाजीराजे। आणि आम्ही ज्या मातीत बसला त्याच मातीत गेले 350 वर्ष छत्रपती शिवाजी महाराज व संभाजीराजे यांच्या शब्दाला मान देऊन ज्या 18 पगडतीच्या मर्द मराठ्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले, आहुती दिली, या 18 पगडतीच्या मर्द मराठ्यांना मी महादेव धनंजय मुजमुले या ठिकाणी मानाचा मुजरा करतो।